येस, एनी न्यूज? पेपर तुम्ही वाचताय. हो, पण मला जी न्यूज हवी आहे ती पेपरमध्ये छापून येत नाही. काय ग, आज सकाळी सकाळी एकदम टेन्शन मध्ये? एक मिनिट एक मिनिट. तुझी रास कुठची आहे का? आय एम सॉरी, मला माहिती आहे, तरी पण हा, प्रिय व्यक्ती न भेटल्यामुळे नाराजगी सकाळपर्यंत टिकून राहील. काय खोटं आहे ते भविष्य. काय खोटं आहे? म्हणजे प्रिय व्यक्ती भेटली नाही हे खोटं आहे का तू नाराज आहेस हे खोटं आहे? प्रिय व्यक्ती भेटूनही मी नाराज आहे हे खरंय. अरे वा, म्हणजे स्टोरी इकडे एक नवीन ट्विस्ट घेते. निशांत भेटला होता तुला? हो, बट इट वॉज अ कम्प्लीट वॉशआउट. वॉशआउट? का? म्हणजे भांडण वगैरे झालं की काय तुमचं? नाही, काल मी त्याला आमच्या लग्नाबद्दल विचारलं. मग काय म्हणाला तू? लग्न हे त्याच्या अजेंडामध्ये बसतच नाही असं म्हणाला. एजेंडा? अगं, ही बोर्ड मीटिंगची भाषा तुम्ही खासगी मीटिंग मध्ये कुठून आणली? हा, एजेंडा कसला एजेंडा कसला एजेंडा? अगं, त्याला स्पष्ट विचारायचं, लग्न करणार का, हो किंवा नाही. डॅड, मी तुमची मुलगी आहे आणि तुमची कट टू द पॉइंट पॉलिसी मला पण चांगली माहिती आहे. आणि मी तसंच त्याला विचारलं आणि त्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐका. तो म्हणाला, लग्न सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोल, कारण ते फक्त ग्रह, नक्षत्र, तारे, मुलगा मुलगी आणि त्यांचे आई वडील यांच्यावरच अवलंबून नसतं, तर ते अवलंबून असतं बिझनेस डीलिंग्सवर. सो आता त्याच्या या बोलण्यावरून तो हो म्हणाला का नाही म्हणाला हे तुम्ही मला सांगा. अरे वा, हा म्हणजे कमालच झाली. नाही, कमाल झाली हे मलाही कळतंय, पण त्याच्या या बोलण्याचा अर्थ मला लागला नाहीये. तो तुम्हाला कळला असेल तर जरा मला सांगा. आय सी. डॅड, उगाच मला समजल्याचा आव आणू नका. खरं काय ते सांगा. तो माझ्याशी लग्न करेल ना? रेश्मा, तुझा मतलब त्याने तुझ्याशी लग्न करावं इतकाच आहे ना? रेस्ट ऑल यू लिव्ह इट टू मी. म्हणजे म्हणजे रेश्मा, आमच्या लहानपणी कुणी आम्हाला विचारलं म्हणजे म्हणजे काय, तर आम्ही काय सांगायचो माहितीये? अगं, म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि तुझं लग्न सावधान. प्रॉमिस? येस, प्रॉमिस. थँक्यू डॅड. अरे चला वाढायला घ्या. घरामध्ये कोणी नाहीये, सगळे बाहेर गेलेत. आज आपला हा जगन्नाथ स्वावलंबन सेल्फ सर्व्हिस. हा, हे गेलेत कुठे सगळे? पल्लूच्या माहेरी गेलेत. कायमचे? अरे कायमचं नाही बाबा, येणार आहेत, उशिरा येणार आहेत. अरे पण मग स्वयंपाक करून जायला काय होतं? अरे माझ्या आधी तू आलास ना. हो, नाही पण सांगून जाता येत नाही का? तू नाही गेला वाटतं तुझ्या सासरी? नाही, मला नाही आवडत. अरे अरे नातेवाईक गोळा होतात, नाही नाही ते प्रश्न विचारतात. मग द्यायची उत्तर. सगळे गाडीबद्दलच विचारतात. पीयूसी म्हणजे काय, डेल्को म्हणजे काय, गाडी रिपेअर कशी करतात. बरं, ह्यांच्याकडे कोणाकडे स्वतःची गाडी नाही. ह्यांची नाती सगळी अजब. राम गणेश गडकरी म्हणू नकोस, बाजी प्रभू देशपांडे म्हणू नकोस, सगळे यांचे नातेवाईक. काय माहिती ना किरण, नातेवाईक हे परमेश्वर देतो, पण मित्रही तोच देतो. हा त्याचा ग्रेटनेस. मी जेव्हा नवीन नवीन गॅरेज चालू केलं ना, तेव्हा हे जे नातेवाईक आहेत ना, ते मला साधी ओळख सुद्धा द्यायचे नाही. हातपाय काळे असायचे ना माझे. अर्थात मीच इतका काळा आहे की त्यामुळे फारसा फरक पडला नाही कधी. पण त्यावेळी माझे दोस्तच माझ्या मदतीला धावून आले. मग माझा धंदा जेव्हा जोरात चालायला लागला, तेव्हा हे नातेवाईक मला काय म्हणायला लागले माहिती ना? भैया साहेब, बापू साहेब. जेवायचं काय करायचंय? ऑर्डर देऊ का? हो दे ना.
हॅलो, 7 हिल्स रेस्टॉरंट. हां, मी किरण प्रधान बोलतोय. पार्सल पाठवून द्या. ऑर्डर घ्या. हां, दही दही घ्या, सलाड, त्याच्यानंतर दाल फ्राय, राईस. भाजी कुठली गेली आहे? हां, पाठवून द्या. ए बाबा, तू रोटी खाणार? 3 खाईन. असं करा, 6 रोटी घ्या. हो, आणि कांदा भरपूर पाठवा. हां, पत्ता लिहून घ्या. किरण प्रधान. अरे मग सांगा ना, माहिती आहे म्हणून. हां, लवकर द्या. हो हो हो. हॅलो, शनिवार म्हणजे गॅरेजमध्ये किचाट असतो. आज बहुतेक झोप गॅरेजमध्ये गाडी खाली जाऊन झोपल्याशिवाय येणार नाही. जेवणाची ऑर्डर काय दिलीस? दही, सलाड, भात, त्यानंतर दाल फ्राय आणि रोटी सुद्धा. हे काय चिकन मटन काय नाही? तुझ्याकरता 1 प्लेट मागवू का? आणि तू? नाही, 8 महिने झाले मी सोडलंय. 1 वर्ष खाणार नाही. तुला मागे बोललो होतो ना मी. अरे ही अवधसा कुठनं आठवली तुला आता? गेल्या वर्षी भूषणला ताप आला, त्याने डोळे फिरवले. तेव्हापासून मी. किरण, आपल्या भूषणला आपण आपल्या धंद्यामध्ये टाकायचं नाही? का? आता काय झालं? त्याला आपण कुठली तरी वेगळी लाईन शोधायची. त्याचे हात अजिबात काळे होता कामा नयेत. खूप शिकवायचं त्याला. नातू आजोबावर जातो असं म्हणतात. नशीब आपल्या भूषणनी आजोबाचं रंगरूप घेतलेलं नाही. देवाचे उपकारच मानायला पाहिजेत. अरे पण आपल्या घराण्यात शिक्षणाची परंपरा नाहीये. नाही, पण आपण प्रयत्न करायचे. खूप शिकवायचं त्याला. त्याचं सगळं टाइम टेबल आपणच आखायचं. हा, म्हणजे खेळ, मनोरंजन हे सगळं ठीक आहे, पण अभ्यास मुख्य. 4थी 7वी सगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षांना त्याला बसवायचा. त्याचा एकही विषय कच्चा राहू द्यायचा नाही. हा, दुर्दैवाने एखादा विषय कच्चा राहिलाच तर त्याला स्पेशल ट्युशन ठेवायची. मग आपला भूषण 10वीला बोर्डात, 12वीला बोर्डात, आणि मग त्याला ITI ला घालायचं. अरे IIT आणि IIT. ते IIT ते तुम्ही बघा. आणि जर का एवढं कन्फ्युजन असेल ना तर त्याला डॉक्टरच करूया आपण. अरे कुठली वेगळी लाईन आपण शोधूया. आपली सुद्धा आहे आता विद्यापीठात. भूषण मोठा होईल तोपर्यंत ती आणखीन पुढे गेलेली असेल, आणि मग काय प्रॉब्लेमच नाही. अरे चला चला उठा. तू एक काम कर, कागद आणि पेन्सिल घेऊन ये. अरे उठा उठा, तळी हलवा. कागद पेन्सिल कशाला? अरे भूषणचं टाइम टेबल बनवायला नको का? आज आत्ता. गांधीजी काय म्हणाले? काय 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 काही म्हणजे गांधीजी कशाला काय वाईट म्हणतील? हा, आठवलं. गांधीजी म्हणाले, कल करे सो आज कर, आज करे सो अब. अरे भूषण अजून मॉन्टेसरीत आहे. अजून मॉन्टेसरीत आहे. वेळ कसा जाईल कळणार पण नाही तुला. बाबा, गांधीजींच्या आधी एका माणसाने काय सांगितलं माहितीये का? काय? आधी भरपूर जेवून घ्या, मग सगळं व्यवस्थित होत आहे. मग आला जेवण घेऊन. चला जेवण घेऊया. चला. आणि त्यानंतर बरोबर 6 आठवड्यांनी मला माझी पहिली ऑर्डर मिळाली. मी ताबडतोब मैत्री साहेबांना जाऊन भेटलो. त्यांच्याकडूनच 100 रुपये घेतले, आणि त्या 100 रुपयातून टेंडर भरताना मी त्या क्लार्कला सांगितलं, म्हटलं ती नोट जपून ठेव. आजही ती नोट माझ्याकडे आहे. हे बघा ती नोट. जेव्हा जेव्हा मी ही नोट बघतो तेव्हा मला माझी परिस्थिती कळते. Kapadia Sahib, I really honor your feelings. I really honor. नाही, पण तुम्हाला कधी ना कधी तरी आयुष्यात संधी मिळालीच असती हो. अहो ही नाही तर दुसरी एखादी नोट तुमच्या खिशात असती. अरे होने को तो कुछ भी हो सकता है, पण जे झालं ते महत्वाचं नाही का? ऑफकोर्स महत्वाचं आहे, नाही कसं? ऑफकोर्स.
तुमचा जर इतका विश्वास असेल तर मला पण द्या ना एखादी अशीच लकी नोट. नाही, अशी नोट फक्त गरजवंतालाच मिळते आणि ही नोट आपण त्यांना द्यायची असते. तुमची गोष्ट वेगळी आहे हो कपाडिया साहेब. आम्ही तुमच्या पुढे गरजवंतच. नाही, तसंच नाही काय. कारण अजूनही आपल्याकडे वधूपिता हाच गरजवंत असतो. ते सगळं अगदी जवळजवळ तुम्ही म्हणाल तसं होईल. काय कपाडिया साहेब, हल्ली बिझनेस करणं म्हणजे पाप आहे आणि त्यात पैसे कमावणं म्हणजे महापाप आहे. अहो, म्हणूनच मी एक एक जबाबदारीतून मुक्त व्हायचं ठरवलंय. कपाडिया साहेब, तुमच्या त्या डाऊन टाउनच ना जवळजवळ ना 46% डिव्हिडंड दिलेला आहे आणि तुमच्या त्या AKNR असोसिएट्सनं तर 23% इंटरिम डिव्हिडंड दिलेला आहे. महाजन, तुम्ही शेअर्स मध्ये? काय कपाडिया साहेब, आता थोड्याच दिवसात आपण नातं शेअर करणार आहोत. कदाचित कदाचित नाही, करूच बहुतेक. पण त्यासाठी मला तुमच्या बिझनेस बद्दलची माहिती शेअर करावी लागेलच की नाही? हो हो हो. रेशमालाही निशांत बद्दल तुमचा तो टेक्सटाईलचा जो प्रोजेक्ट आहे ना, तो मला इतका आवडलेला आहे ना. आय एम मोस्ट क्युरियस अबाउट इट. महाजन, माझ्या मुलीपेक्षा मला या जगात कुठलीही गोष्ट जास्त प्रिय नाहीये. म्हणजे असला तरी कदाचित माझा जीव असेल, पण नाही, तोही नसावाच. म्हणजे ह्या जगातली कुठलीही नसलेली गोष्ट मी तिला आणून देऊ शकतो. तुम्हाला काय कमी आहे? म्हणजे ते सिनेमात म्हणतात ना, अगदी चांद तारे सुद्धा मी तिला तोडून आणून देऊ शकतो. ओ सी चांद तारे, मून अँड स्टार्स. नॅचरली या. इट्स शी इज अ लकी गर्ल. या. नॉट लकी, इट्स लव्ह. अहो, माझं प्रेम आहे तिच्यावरती. फादर्स लव्ह. नॅचरली. कपाडिया सर, नाव कमिंग बॅक टू द पॉइंट, तुमचा तो जो प्रोजेक्ट आहे ना. महाजन, मी मूळ मुद्द्यावरच येतो. माझ्या मुलीशिवाय म्हणजे हे जे टेक्सटाईल प्रॉडक्ट आहे ना ते आणि निशांत रेशमाचं लग्न, मला वाटतं की आपण ह्या दोन वस्तूंची कोरिलेट करू नये. माझं म्हणणं आहे आपण रिलेट करूया. काय माहितीये का, तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे की नाही, तो प्रोजेक्ट आपण त्यांना लग्नामध्ये भेट म्हणून देऊया. ती दोघं मिळून सांभाळतील ना, हँडल करतील. तुम्हाला माझी कल्पना पटलेली नाहीये का? नाही, तसं नाहीये, पण आता पण काय? वेल, त्याची कॉपी मी तुम्हाला घरी पाठवून देईन. प्लीज. बाय द वे, लंचला क्लबमध्ये येणार का? वेल, मी नक्की आलो असतो, पण काय आमच्या घरीच आज एक फॅमिली अफेअर आहे. सो आय हॅव टू अटेंड इट. आय एम सो सॉरी. हॅव अ नाईस डे. सेम टू यू. येऊ मग मी. या. थँक्यू व्हेरी मच. काय आज इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही वाटतं. हे जरा कागदपत्र नजरेखालून घाल. मी? हा, तूच. पण नुसते कागद म्हणून बघू नकोस. हा, हा, महत्वाचे कागदपत्र म्हणून बघ. काय आहे त्यात एवढं? काय आहे? हा? सामान्य जनांपासून महाजनांपर्यंत हा. आणि महाजनांपासून महान जनापर्यंत जाण्याची तयारी. वाच बघ जरा. काय कळलं का? अगं, निशांच्या पुढच्या पिढ्यांची सोय, महाजन आणि कपाडिया समूहाची एक नवीन उडी. तुला माहिती आहे का? कपाडियानं आपल्या निशांतला भावी जावई करण्याचं निश्चित केलंय.
एवढंच नव्हे तर आमचा जो नवीन प्रोजेक्ट आहे ना टेक्सटाईलचा, तो त्याला लग्नात भेटही द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे परस्पर पाहुणेवारा. आणि कपाडियानच तो त्याला भेट म्हणून द्यावा असं जे माझं प्लॅनिंग आहे ना, ते आता प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. अहो, जन्म मरणाचा म्हणतात ना, तसा लग्नाचा योग एकदाच येतो माणसाच्या आयुष्यात. त्याच्यात प्रोजेक्ट आणि प्लॅनिंग कसलं करताय? कमाल आहे तुझी. काय चुकलं मला सांग ना. आता राष्ट्रीय पातळीवरती सरकार फॅमिली प्लॅनिंग म्हणून बोंब बोलतंय. आणि इकडे फाईल मग आम्ही दोघांनी म्हणजे महाजन आणि कपाडिया फॅमिलीजने जर परस्परामध्ये काही प्लॅनिंग केलं असेल आपापसात, तर काय बिघडलं मला सांग ना. हा, इकडे इकडे ही पाहिलीस? कपाडिया उद्योग समूहाची फाईल. त्यांच्या सगळ्या उद्योगधंद्यांची सविस्तर माहिती इथे आहे. त्यांचे बघा बिझनेस किती आहेत बघ. एक कपाडिया. एवढी माहिती जमवली? हो, काय हेर बीर पाठवलं ते ती काय त्यांच्या मागे? तू म्हणजे नाही डोक्यात काय आलं की तेच बोलतेस आणि तेच घेऊन बसतेस. हेर काय हेर काय तरी काय बोलतेस तू. आता कपाडिया काय राष्ट्र आहे का त्याच्या पाठी हेर लावायला? हा, याला ना हल्ली इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोजेक्ट रिपोर्टिंग म्हणतात. इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोजेक्ट रिपोर्टिंग. काय आज एवढ्या सगळ्या गोष्टी मला का सांगताय? आणि माझी किंमत एवढी कशाला वाढवताय? नाण्याला जेव्हा दोन बाजू असतात ना, तेव्हाच ते नाणं बाजारात चालतं. काय? अच्छा, म्हणजे मी चलती नाणं? नाही नाही, तू नाही. तुझा स्वभाव, तुझं वागणं. मी काय करायचंय? माझ्या मनातलं जर तुला कळलं असतं तर मग आणखी. मी नेमकं काय करायचंय सांग का? तू एवढंच करायचंय. रेश्मा आपल्या घरात आली ना की तिला घरच्यासारखं वाटलं पाहिजे. म्हणजे निशांत आणि रेश्माकडे पाहिल्यानंतर पाहणाऱ्यांना असं वाटलं पाहिजे की या दोघांचं लग्न झालंच पाहिजे. असं झालं ना, मग काय सांगू तुला सरिता, लक्ष्मीचा ओघ आपल्या घरात नुसता 24 तास वाहेल. माहितीये, घरचे सगळे दरवाजे उघडे ठेवले तरी तो थांबणार नाही. आणि मग काही दिवसांनी कपाडियांची मुलगी आपल्या घरात सून म्हणून वाजत गाजत येणार. असंच होणार आहे ना? हिशोबाच्या प्रत्येक कोऱ्या वहीवर हिशोब लिहिलाच पाहिजे असं नसतं ग काही.